अमित ऑफिसमधून येऊन निवांत झोपलेला असतो. रात्रीचे 12 वाजता त्याला एक फोन येतो. तो झोपेत असतो. झोपेतच तो फोन उचलतो आणि बोलतो. फोन आईचा होता. आई बोलते, बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अमित मात्र झोपेत असतो. तो बोलतो, आई, तुला एवढं पण कळत नाही का ग? किती वाजलेत? मी कंटाळलेला असतो दिवसभर. तुला ना जरा काही समजत नाही. उद्या पण फोन करू शकत होतीस ना? नुसती वेड्यासारखी करतेस. ठेव फोन, झोपू दे मला. उद्या बोलू आपण. आई बोलते, हो बाळा, सॉरी हा. अरे, भावनेच्या भरात माझ्या लक्षातच आलं नाही. अरे, झोप हा तू निवांत. असं बोलून आई फोन ठेवते. दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा, रविवार असतो, अमितला सुट्टीच असते. त्याला त्याचे आई बाबा भेटायला येतात. बाबा बोलतात, काय रे, झाली का झोप? अमित बोलतो, हो बाबा. तो आई बाबांच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. बाबा बोलतात, अरे, तुझी आई खरंच वेडी आहे. तिला म्हटलं होतं उद्या फोन कर, पण नाही, ती कसली ऐकते. तुझा जन्म झाल्यापासून असाच वेडेपणा करते ती. तू लहान असताना तू रडायला लागला की जेवण जरी करत असेल तरी लगेच हात धुवून तुला घेणार. तू आजारी पडला की रात्रभर तुझ्या जवळ बसणार. तू थोडा जरी जागा झाला तरी लगेच तुला प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून झोपी घालणार. तिला किती वेळा सांगत होतो, तूही थोडा आराम करत जा, पण ऐकतच नव्हती. असाच वेडेपणा करत आली. वेडीच आहे ती. अरे, आता तूच बघ ना, तुझी थोडी झोपमोड झाली की आईला वेडी ठरवून बाजूला झालास. तसं तिला जमतच नाही. अरे, त्या मागचं आईचं प्रेम तुला दिसलंच नाही. जाऊ दे, चल येतो आम्ही, असं बोलून बाबा जाण्यासाठी निघतात. अमित मात्र शरमेने खाली मान घातलेली मान वर करत नाही. आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते व बोलते, येते बाळा, काळजी घे. बाबा, अगं, मोठा झाला तो आता, काळजी घेईल स्वतःची. चल चल, ऐकत नाही रे अमित, असाच वेडेपणा करते. आता तूच सांग तिला, तू मोठा झालास की नाही ते. अमित मात्र काहीही न बोलता खाली मान घालून उभा असतो आणि आई बाबा जातात. अमित एकटक आई गेली तरी वाटेकडे बघत राहतो. कधी कधी आई बाबा आपल्याला लहान असल्यासारखी वागणूक देतात. आपल्याला तो वेडेपणा वाटतो, पण त्यांच्यासारखी वेडी माया आपल्यावर कोणीच करू शकत नाही. आपण त्यांच्यासाठी नेहमीच लहान असतो.